हॅलो गोट्या कुठेशी? काय नाही ना घरशी. काय म्हणत बोल ना. अरे आज शाळेत इराणा का? हा इराणू. का बर तू नाही इराणा का? नाही भो. का बर रे? अरे येडा तुला माहिती नाही का सकाळ 26 जानेवारी शे. अरे मग सकाळ शे ना, मग तो आज कसा ले घर आहे राहणार? अरे येडा सकाळ 26 जानेवारी शे साफसफाई करायला लावतील त्याला मग आधी नाही राहणू मी. अरे मग घर आहे बे, काय करशी? जाऊ दे ना. तुझा इराणा का? मग काय करस रे? घर आहे बोर होईल असो. चाल घर आहे, काय करशी? जाऊ छान मग ई लागू. मग ई लागणार लवकर रे, फक्त जरासा. चालेल. 2 hours later. चला सर्व पोरं ई लागेल ना आता. कोणी राहते नाही जाईल ना? नाही मॅडम, कोणीच राहील नाही, सर्व ई लागेल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थीसले आणि विद्यार्थिनीसले मनापासून नमस्कार. मन नाव श्रीमती बबिता मॅडम. तर मी आज तुम्हाला सर्वांसले काही सूचना देणार शे, त्याचं तुम्हाला पालन करणार शे. बरं मारो, आजपर्यंत सूचना पालन करत होत ना, अजून बी पालनच करणार शे का? गोट्याव काय मदार वच कराय ना तू. इथे काय सांगितलं त्याकडे लक्ष दे. नाही मॅडम, मी शांत शे. ते दराचं तोंड खायचे त्यामध्ये हात फिरायचे, ते वाज नाही थोडंफार. तर सर्वप्रथम मी ज्या सूचना देणार शे त्यासनं सर्वसले कंपल्सरी पालन करणार शे. तर पहिले आपली सूचना अशी की आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी आपले दुपारनंतर आपली शालेय आवारामधली पहिले साफसफाई करणे शे. तर कोणी घर जाणार नाही शे. पैसर किंवा डबा आपली जेवण सुट्टीनंतर कोणी घर जाणार नाही शे. जो पण घर जाई त्यांना घरले पालकासले फोन लावण्यात येईल. मी तुम्ही वर्गणी शिक्षिका शे, त्यामुळे तुम्ही सांगितलेस माहित छे ना शिक्षिका शे अशी. गोट्या बॅन देड जाणार शास्त्र तू बॅन मदार होत करस. नाही हो मॅडम, मी शांत शे ना. कारण काही एडबिडी तर का तुले काही एडबिडी बनणार माणूसले. हा ऐकिरा नको मदार काय बोलणार का माणूस लगेच मदार त्यांना कुचू चालू रास. इथे ध्यानपूर्वक सूचना दे ना काय की घ्यावा ना. जो पण सकाळ भाषण भाग घेणार नाही त्याला 101 रुपयात दंड राहील आणि त्यानंतर शाळानं त्याला साफसफाई करणे पडे 1 आठवडाभर. आणि जो पण पुढला विद्यार्थी त्याला देखील हेच काम राहील. त्यामुळे सर्वांनी भाग घ्यावांशी पायरे. म्हणून मी तुला सांगितलं तू आज आवानच नाही म्हणते श्यामा, मला माहिती राहस अशी साफसफाई ना चावते नाही. हा गडा भो येवाले नव्हतं पाहिजे आज. काय रे मी काय सांगितलं त्याकडे लक्ष शे ना? हा मॅडम. आणि मला जसं काय कोणी अतिरेक उद्योग करताना दिस ना, मग पहा तुम्ही. कोणता अतिरेक उद्योग मॅडम? मला जर सकाळी कोणी एकमेकाचा खडा मारताना दिस ना, कोणी अतिरेक उद्योग कया मग त्यांनी पाठ आणि म्हणा हात, मग कोणीच मधार येणार नाही. नाही मॅडम, आम्ही खड्या काय जाणार नाही, दारे मोठा दगडच घेतस. चांगला शाना शास्त्र तू तुम्ही तक्रार करणीच पडे. मग काय जा पकडे थांब तू. सोन्या टकल्या मुख्याध्यापकी लागा भो. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा शेतस? मजा माशत ना एकदम. हो सर. मला नाव श्री टकले. तर मी आज तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देणार आहे की तुम्ही आत्ताच बबिता मॅडमने सूचना दिली होती काही, त्यासनं तुम्हाला पालन करण्याची. तर कोणीही शाळेत सकाळी येताना काही उद्योग करा नाही शेत. याले खडा मार त्याला खडा मार, याले चप्पल मार त्याला हाय मार ते मार, आणि कोल्हे काही बक्षीस भेटणं ते हिसकाळ भोसकाळ असे काही उपाध्या करा नाही शेतस. तर सर्वस्नी एकदम चांगलं आणि स्वच्छ कपडा घालांचेतस आणि सकाळ सर्वांनी शाळा ड्रेस वर घालांचेत. आज सर्व पोरं विदाऊट शेतस, त्यामुळे आज ना दिवस तुम्ही माफ करतेस पण सकाळ चालणार नाही. कारण की सकाळ आपल्या शाळा प्रमुख अतिथी येणार असतात, त्यामुळे तुम्ही एकदम टापटीप मारावा. आणि जो भाषण घेणार नाही रे भो त्याला पहिले 101 रुपयात दंड असे तुम्ही बबिता मॅडम हे देखील सांगेल. त्यामुळे सर्वांनी सकाळ 5:30 वाजता हजर राहावांचे आणि शाळा आवारात साफसफाई करण्याची. आणि किंवा सकाळ जर तुम्हाला एवढं लवकर येणं शक्य होणार नाही तर सर्व पोरसनी आता कॉलेज सुटाना अगोदर किंवा शाळा सुटाना अगोदर 3:30 वाजेपासून साफसफाईला सुरुवात करायची. तर सर्वांनी करायची आणि कोणी घर जाणार नाही एवढी सर्वांनी खात्री करायची. आई देखील तुम्ही एक सूचना असेल, त्यामुळे पुढली सूचना बबिता मॅडम देतील. तर माननीय आपले टकले साहेब याने अशा अनमोल सूचना दिल्यात, त्याचं तुम्ही पालन करशात अशा आमल्या अपेक्षाशी. आणि सकाळ येताना सर्वांनी 1 किंवा 2 रोप झाडं आणायचे. कारण की आपल्या शालेय आवारामा ज्या खड्डा शेतस किंवा आपण तयार केलेल्या त्या कुंड्या शेतस त्यांना आपल्या ते वृक्षारोपण करायचे. त्यामुळे सर्वांनी सकाळ लवकर या आणि सर्वप्रथम आता ही पुढली एक सूचना देस त्यानं तुम्ही पालन करा. तर माननीय आपले श्री टकले साहेब यासनं सकाळ
ज्या पुरस्कार भाषण घ्यायचे त्याचे बक्षीस देवाना ठरायचे. तर पहिलं बक्षीस 21,000, दुसरं बक्षीस 11,000 आणि तिसरं बक्षीस 5,000 अशा बक्षीस तर ठरायचे. त्यामुळे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी त्याला सहभाग घ्या आणि आपलं अनमोल बक्षीस घ्या. हो बापरे, 21,000 रुपये. हा ना रे, डायरेक्ट 11,000 5,000 असे बक्षीस असे डायरेक्ट भाऊ 21,000 आपले भेटी घेतात. आपलं कामच जाईल. हा ना रे. तर सर्व विद्यार्थ्यांची आपली सूचना समजी जाईल असं आम्ही अपेक्षा आहे. आणि आता 3:30 वाजेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर चला आणि साफसफाई करी घ्या. ओके मॅडम. तर सर्वप्रथम नमस्कार दर्शक असून तुमले आज आम्ही एक अशी महत्त्वपूर्ण तुमले देखील एक सूचना अशी की हा व्हिडिओ आणि यानंतर जो व्हिडिओ शे तो पूर्णपणे काल्पनिक शे. आणि आम्ही आजपर्यंत जेवढा पण व्हिडिओ टाकेल शे तेवढा आपण काल्पनिक शेतच. कारण की आपले लोक कसले असं ऐराणी असे कॉमेडी व्हिडिओ पावाले जास्त करी मिळत नाहीत. आणि त्यामुळेच आपण यूट्यूबवर आता या अशा कॉमेडी व्हिडिओ टाकणार शेतच. तर त्यामुळे तुमले पहिली सूचना की या व्हिडिओ सर्व काल्पनिक शेत या अजिबात मनवर घ्यावा नाही. आणि आपला व्हिडिओ आवडेल होय ना तर आपल्या चॅनलला पहिले एकदा सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपला शेअर व्हिडिओ करा. आणि अशाच व्हिडिओसाठी परत एकदा आपला पुढला व्हिडिओ पाहि घ्या. आणि सर्व प्रेक्षक असले प्रजासत्ताक दिना हार्दिक शुभेच्छा. आणि आपला 76वा हा प्रजासत्ताक दिन शे. तर हा एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा झाला पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम भारी शे. त्यामुळे तुमले प्रजासत्ताक दिना हार्दिक शुभेच्छा. तुमले व तुम्हाला परिवार असले प्रजासत्ताक दिना हार्दिक शुभेच्छा. आणि आपला व्हिडिओ पुढे शेअर करा. आणि 26 जानेवारीला व्हिडिओ आता पुढला पार्ट मागचे तर तो पार्ट देखील तुम्ही पाहि घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटणार ते कमेंट आम्हाला सांगा. भाऊस्वन, तुम्ही तर पुरा व्हिडिओ पाहिजे पण अजूनपर्यंत काय सबस्क्राईब केले नाही तर पहिले एकदा तुम्ही सबस्क्राईब करी घ्या. कारण की अशा एकदम नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवर. त्यामुळे तुम्ही एकदा सबस्क्राईब करी घ्या आणि पूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या.